नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजन। तर आज खरंच माझ्यासाठी भाग्याचा दिवस म्हणावा की फुले शाहू आंबेडकर विचाराचे व सिल्लोड तालुक्याचे माजी नगराध्यक्ष बनेका पठाण साहेब आज माझ्या निवासस्थानी त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। मित्रांनो, ज्याही वेळेस कोणतीही अडचण मला त्या ठिकाणी आली तर त्या अडचणीचं सोल्युशन म्हणजे बनेका पठाण आहे। जेही अडचण मला त्या ठिकाणी जाणवली तर त्यांचं ते मला योग्य पद्धतीने मार्गदर्शन त्या ठिकाणी करतात आणि आज माझं भाग्य की त्यांचं चरणाचा स्पर्श माझ्या घरी या ठिकाणी लागले। तर फुले शाहू आंबेडकर यांचा विचार, यांची जी शिकवण आहे, ही शिकवण जर कोणाकडून शिकायची असेल तर ती बनेका पठाण साहेब यांच्याकडून शिकवून घ्यावी। नुसतं ते भाषणामध्ये त्या ठिकाणी बोलत नाही तर त्यांच्या विचार, त्यांचं आयुष्य या चळवळीमध्ये या ठिकाणी गेलेलं आहे आणि ही चळवळ ते आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना सांगण्याचं काम या ठिकाणी करतात। आणि आता त्यांनी खूप चांगल्या या ठिकाणी सांगितलं की कोणाच्या महालाचा गुलाम होण्यापेक्षा आपण आपल्या झोपडीचा राजा व्हा आणि आपण स्वतः त्या ठिकाणी नेता बना, आपण कोणाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बनू नये, आपण त्या ठिकाणी लीडर बना। तर पठाण साहेब, ही तुमची शिकवण माझ्या कायम ध्यानात, माझ्या डोक्यात त्या ठिकाणी स्थान करून राहील आणि मी या ठिकाणी प्रयत्न करेल की मी कोणाच्या महालाचा त्या ठिकाणी गुलाम न बनता मी माझ्या झोपडीचा राजा या ठिकाणी बनेल आणि जी आंबेडकर चळवळ मी चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो, याला 100% पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करत राहील। आणि तुम्ही मला या चिंचोली गावाचे सरपंच व्हाव असा या ठिकाणी आशीर्वाद दिला, तर याच्यासाठी मी गेल्या 15 वर्षापासून या जनतेची सेवा या ठिकाणी करत आहोत। तर आता जनता जनार्दन त्यांना माझं कार्य या ठिकाणी पटलं किंवा नाही पटेल हे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी कळणारच आहे। पण आज मी पठाण साहेब तुम्हाला या ठिकाणी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही तुमचा किमती वेळ देऊन आज माझ्या निवासस्थानी या ठिकाणी मला भेट देण्यासाठी आले। तर मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द लांबवलेले या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद।